नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण अशा काही इडियम्स आणि फ्रेजेस पाहणार आहोत ज्याच्यावर परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न विचारले जातात। त्यामुळे या परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूपच महत्त्वाचे आहेत। त्यामुळे या तुम्ही इथेच पाठ करून टाका आणि तुमचे मार्क्स फिक्स करा। चला तर मग बघूया त्या कोणत्या आहेत। तर पहिली गोष्ट लक्षात घ्या, ज्या काही इडियम्स असतात किंवा फ्रेजेस असतात तर त्यांचा आहे असा अर्थ कधीच घ्यायचा नसतो, तर त्याहून वेगळा असा अर्थ अपेक्षित असतो। तर ते कसे ते आपण आता बघूया। पहिली इडियम आहे टू बीट अराउंड द बुश मीन्स। तर टू बीट अराउंड द बुश या इडियमचा अर्थ काय होतो, तर शब्दशः आपण जर गेलो तर याचा अर्थ होतो झुडपाच्या म्हणजे बुशच्या आजूबाजूला झोडपणे। पण तो तसा अपेक्षित आहे का, तर नाही। मग याच्याहून वेगळा अर्थ काय अपेक्षित होतो, तर जो काही मेन मुद्दा आहे तो सोडून वायफळच बोलत राहणे किंवा दुसऱ्या आजूबाजूच्या गोष्टींबद्दल चर्चा करत राहणे। मग टू बीट अराउंड द बुश मीन्स काय, तर टू अवॉइड द मेन टॉपिक। मुख्य टॉपिक जो आहे, मुख्य मुद्दा आहे तो अवॉइड करणे किंवा दुर्लक्षित करणे आणि इतर गोष्टीवर चर्चा करणे। त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे उत्तर आहे। आता यानंतरची ही जी स्लाइड आहे ही तुम्हाला नोट्स काढता यावेत किंवा तुम्हाला अभ्यास करायला सोपं जावे याच्यासाठी बनवलेली आहे। तर टू बीट अराउंड द बुश या इडियमचा अर्थ काय होतो, तर याचा अर्थ होतो की जेव्हा एखादी व्यक्ती ही थेट मुद्द्यावर बोलत नाही तेव्हा ही इडियम वापरली जाते। दुसरी इडियम आहे वन्स इन अ ब्लू मून मीन्स। कधीकधी काय होते, ही जी इडियम आहे या इडियमच्या शब्दांमध्येच त्याचं उत्तर असतं। आता कसे, तर ही जी ब्ल्यू मून आहे ही कन्सेप्ट काय आहे, तर ब्ल्यू मून म्हणजे एक खगोलशास्त्रीय अशी घटना आहे जी काही वर्षानंतरच आपल्याला पाहायला मिळते, दर काही वर्षांनी। म्हणजेच ही खूप रेअर आहे। त्यामुळे वन्स इन अ ब्लू मून म्हणजे व्हेरी रेअरली, अगदी कधीतरी घडणारी, क्वचितच घडणारी घटना म्हणजे वन्स इन अ ब्लू मून। तर हा वन्स इन अ ब्लू मून हा वाक्यप्रचार कधी वापरला जातो, तर हा वाक्यप्रचार अशा गोष्टींसाठी वापरला जातो की जी फार क्वचितच घडते। हा वाक्यप्रचार खूप महत्त्वाचा आहे, याच्यावर खूप वेळा प्रश्न विचारलेले आहेत। नंतरचा प्रश्न आहे टू लेट द कॅट आउट ऑफ द बॅग मीन्स। तर याचा शब्दशः अर्थ काय होईल की मांजराला पिशवीतून बाहेर काढणे, तर तो इथे अभिप्रेत नाही आहे। तर याचा अर्थ असा होतो की एखादी जे मनातील गुपित आहे ते गुपित आपण न कळतपणे जेव्हा उघड करतो बाय मिस्टेक, तेव्हा त्याला टू लेट द कॅट आउट ऑफ बॅग असे म्हणतात। म्हणजेच टू शेअर अ सिक्रेट बाय मिस्टेक। त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे उत्तर आहे। ही जी इडियम आहे टू लेट द कॅट आउट ऑफ द बॅग हे आपण केव्हा वापरतो, तर जेव्हा एखादे गुपित आपण न कळतपणे किंवा त्याची योग्य वेळ येण्यापूर्वीच उघड करतो। म्हणजेच एखाद्या व्यक्तीला जर आपण सरप्राईज द्यायचं ठरवलेलं असेल तर ते सरप्राईज देण्याच्या अगोदरच एखाद्या व्यक्तीने ते सरप्राईज जर फोडले तर त्यावेळी टू लेट द कॅट आउट ऑफ द बॅग हा वाक्यप्रचार आपण वापरू शकतो। नंतरची इडियम आहे टू हिट द नेल ऑन द हेड मीन्स। तर याचा अर्थ काय होतो, तर याचा अर्थ होतो एखादी गोष्ट अचूकपणे करणे। म्हणजेच काय, टू हिट द नेल ऑन द हेड म्हणजे टू स्पीक प्रिसाइजली ऑर करेक्टली, म्हणजे अतिशय अचूकपणे बोलणे किंवा अतिशय योग्य बोलणे। त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे। ही जी इडियम आहे टू हिट द नेल ऑन द हेड ही आपण केव्हा वापरतो, तर जेव्हा एखादी व्यक्ती ही समस्या अचूकपणे ओळखते किंवा त्या समस्येचे निराकरण किंवा समाधान शोधते, तेव्हा हा वाक्यप्रचार आपण वापरतो। त्यानंतरचा प्रश्न आहे ब्रेक द आईस मीन्स। तर याचा देखील शब्दशः अर्थ काय होईल, तर बर्फ तोडणे। पण तो इथे अभिप्रेत आहे का, तर नाही। मग याचा अर्थ काय होतो, तर जेव्हा एखाद्या 2 व्यक्तींमध्ये शत्रुत्व असते किंवा अबोला असतो, त्या 2 व्यक्ती एकमेकांशी बोलत नाही आहेत, तर त्यांच्यामध्ये हा अबोला शत्रुत्व याला तोडणे म्हणजे ब्रेक द आईस। म्हणजेच काय, तर टू एंड द हॉस्टिलिटी म्हणजे शत्रुत्व तोडणे, ऑर स्टार्ट अ कन्व्हर्सेशन
म्हणजे संवादाची सुरुवात करणे, याला ब्रेक द आईस म्हणतात. त्यामुळे पर्याय 2 हे याचं उत्तर आहे. तर हा जो ब्रेक द आईस आहे हा वाक्यप्रचार कधी वापरला जातो, तर हा वापरतो आपण जेव्हा टेन्शन असते दोन व्यक्तींमध्ये, तर ते कमी करण्यासाठी आणि संवादाची सुरुवात करण्यासाठी. तर संवादाची सुरुवात एवढंच लक्षात ठेवा. ब्रेक द आईस म्हणजे कन्व्हर्सेशन स्टार्ट करणे किंवा संवादाची सुरुवात करणे. त्यानंतरचा आहे प्रश्न, अ ब्लेसिंग इन अ डिस्गस मीन्स. तर अ ब्लेसिंग इन अ डिस्गस मीन्स कधी कधी आपल्यासोबत होते बघा. एखादी गोष्ट आपण सुरू करतो तर त्या गोष्टीची सुरुवात ही खूप वाईट होते, पण त्या गोष्टीचा जो शेवट असतो तो शेवट खूप चांगला होतो. तर अशा वेळी अ ब्लेसिंग इन अ डिस्गस ही इडियम वापरली जाते. म्हणजे काय, अ गुड थिंग दॅट सीम्स बॅड ॲट फर्स्ट. म्हणजे सुरुवातीला वाईट वाटत असते एखादी गोष्ट, पण त्याचा शेवट परिणाम त्याचा खूप चांगला होतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे उत्तर आहे. अ ब्लेसिंग इन डिस्गस ही इडियम कधी वापरतो आपण, तर एखादी गोष्ट सुरुवातीला ही वाईट किंवा अपशकुनी अशी आपल्याला वाटते, पण तशी जरी ती असली तर जेव्हा शेवट होतो तेव्हा ती चांगल्या परिणामाला नेते. मग अशा ज्या प्रसंग आहेत, जे प्रसंग आहेत त्याच्यासाठी आपण हा वाक्यप्रचार वापरतो. हा देखील खूप महत्त्वाचा आहे. हा देखील मल्टिपल टाइम्स विचारलेला आहे. त्याच्यानंतरची इडियम आहे अंडर द वेदर. आता अंडर द वेदर म्हणजे काय, आता ही थोडीशी ऑफ बीट आहे, याच्यावरती जास्त प्रश्न विचारलेले नाहीत, पण ही जर परीक्षेमध्ये आली तर ती चुकता कामा नये. अंडर द वेदर म्हणजे काय, एखादा व्यक्ती आजारी जेव्हा असतो, तो त्याला बरे वाटत नसते, तेव्हा त्या व्यक्तीबद्दल अंडर द वेदर आहे असं आपण बोलतो. म्हणजेच अंडर द वेदर मीन्स फिलिंग अनवेल. पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. तर ही कधी वापरली जाते अंडर द वेदर ही इडियम, तर हा वाक्यप्रचार एखादी व्यक्ती जेव्हा शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या बरी नसते तेव्हा ती बरी नाही आहे हे आपण सांगण्यासाठी हा वाक्यप्रचार वापरतो. नंतरचा वाक्यप्रचार आहे कॉल इट अ डे मीन्स काय. तर कॉल इट अ डे मीन्स काय, तर याच्या शब्दामध्येच आहे एखादा दिवस संपल्यानंतर आपण जेव्हा काम थांबवतो तेव्हा कॉल इट अ डे असं आपण म्हणतो. म्हणजे टू डिसाईड टू एंड वर्क फॉर द डे, म्हणजे त्या दिवसाचे काम थांबवण्यासाठी किंवा संपले असे सांगण्यासाठी आपण ही फ्रेज किंवा ही इडियम वापरत असतो. तर पुन्हा एकदा आपण बघूया कॉल इट अ डे म्हणजे काय किंवा कधी वापरतो आपण. तर हा वाक्यप्रचार आपण वापरतो जेव्हा दिवसभराच्या कामानंतर किंवा एखादे कार्य आपण जर हाती घेतले असेल आणि ते कार्य पूर्ण झाल्यानंतर, लक्षात घ्या, ते कार्य पूर्ण झाल्यानंतर जेव्हा आपण काम थांबवतो किंवा विश्रांती घेतो त्या अर्थाने ही आपण इडियम वापरतो. त्यानंतरची इडियम आहे कॉस्ट अँड आर्म अँड अ लेग मीन्स. या इडियमचा अर्थ जर आपण शब्दशः पाहिला तरी देखील याच्यातून आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो की कॉस्ट अँड आर्म अँड लेग म्हणजे काय. जर आपले हात आणि पायाची किंमत किती असते तर ते तसे पाहिले तर अमूल्य आहेत. मग त्याच अर्थाने आपण जर पुढे गेलो तर याचा अर्थ होतो एक्स्ट्रीमली एक्सपेन्सिव्ह, म्हणजे खूपच महाग आहेत. जेव्हा एखादी गोष्ट खूप महाग असते किंवा एक्सपेन्सिव्ह असते, खूप खर्चिक असते, तेव्हा ती सांगण्यासाठी आपण ही इडियम वापरतो इट कॉस्ट अँड आर्म अँड अ लेग. तर जेव्हा एखादी गोष्ट ही खूप महाग आहे किंवा खूप खर्चिक आहे तर तशा वेळी ते सांगण्यासाठी आपण हा वाक्यप्रचार वापरत असतो. पुढील इडियम आहे बर्न द मिडनाईट ऑइल मीन्स काय. तर बर्न द मिडनाईट ऑइल मीन्स जेव्हा एखादी व्यक्ती मिडनाईट म्हणजे मध्यरात्रीपर्यंत किंवा उशिरा लेटपर्यंत काम करत राहते किंवा अभ्यास करत राहते तर त्याच्यासाठी ही इडियम वापरली जाते. बर्न द मिडनाईट ऑइल मीन्स वर्क लेट ॲट नाईट. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे उत्तर आहे. आता याचा वापर कधी केला जातो बर्न द मिडनाईट ऑइल या इडियमचा, तर हा वाक्यप्रचार तेव्हा वापरला जातो जेव्हा एखादी व्यक्ती ही रात्री उशिरापर्यंत काम करत राहते किंवा अभ्यास करत राहते, तर त्याच्यासाठी ही इडियम वापरली जाते. त्याच्यानंतरची इडियम आहे
क्राय ओव्हर स्पिल्ड मिल्क. तर क्राय ओव्हर स्पिल्ड मिल्क म्हणजे काय, तर याचा अर्थ असा होतो की एकाची घटना जी आहे ती घटना घडून गेलेली आहे, म्हणजे हा भूतकाळ झालेला आहे आणि त्या भूतकाळाबद्दल तुम्ही आता काहीही करू शकत नाही, तरी त्याच्याबद्दल रडत राहणे, तर याला क्राय ओव्हर स्पिल्ड मिल्क असे म्हणतात. म्हणजेच रिग्रेटिंग समथिंग दॅट कॅनॉट बी अनडन. म्हणजेच एखाद्या गोष्टीचा पश्चाताप करत राहणे की जी गोष्ट तुम्ही पुन्हा पूर्वीसारखी करू शकत नाही किंवा जी तुम्ही ठीक करू शकत नाही, जी भूतकाळात घडून गेलेली आहे आणि तरी त्या गोष्टीबद्दल तुम्ही पश्चाताप करत राहताय किंवा रडत राहताय. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे उत्तर आहे. तर हा कधी वापरला जातो क्राय ओव्हर स्पिल्ड मिल्क हा वाक्यप्रचार? तर जेव्हा एखादी व्यक्ती भूतकाळातील चुका बदलू शकत नसतानाही त्या चुकीबद्दल दुःखी होऊन वेळ वाया घालवते. म्हणजे एखादी घटना घडून गेलेली आहे, ते आपण बदलू शकत नाही, तरी त्याच्याबद्दल दुःखी होऊन वेळ वाया घालवतो, तेव्हा आपण ही वाक्यप्रचार वापरतो. त्यानंतरची इडियम आहे ॲड फ्युएल टू फायर. आता याचा शब्दशः जरी अर्थ आपण घेतला तरी आपण बरोबर उत्तरापर्यंत पोचतो. जर एखाद्या आगीमध्ये आपण जर फ्युएल किंवा तूप किंवा तेल जर ओतलं तर ती आग अजून भडकणार आहे. म्हणजेच काय, तर टू मेक मॅटर वर्स, म्हणजे एखादी घटना किंवा एखादी गोष्ट अजून खराब करणे, याला ॲड फ्युएल टू द फायर असं म्हटले जातं. म्हणजेच काय, एखादी गोष्ट किंवा एखादी परिस्थिती आधीच वाईट आहे, मग ती अजून वाईट करायची किंवा आणखीन काहीतरी बोलून करून ते अजून वाईट बनवायची, तेव्हा त्याला ॲड फ्युएल टू द फायर म्हणून ओळखलं जातं. त्याच्यानंतरची इडियम आहे बाईट ऑफ मोर दॅन यू कॅन चेव. तर याचा अर्थ काय होतो, तर याचा शब्दशः अर्थ जर आपण पाहिला तर एखादा घास आपण जेव्हा घेतो तेव्हा आपल्याला चघळायला सोपे जाईल एवढाच आपण घेतो, पण तसे न करता एवढा मोठा घास घ्यायचा की जो चघळायला आणि गिळायला आपल्याला अवघड बनेल. म्हणजेच काय, तर टेक ऑन मोर वर्क दॅन यू कॅन हँडल. म्हणजे तुम्हाला सांभाळणार आहे किंवा होणार आहे त्याच्यापेक्षा जास्त काम घेणं किंवा जबाबदारी घेणं, या परिस्थितीला डिस्क्राईब करण्यासाठी बाईट ऑफ मोर दॅन यू कॅन चेव म्हणून इडियम वापरली जाते. तर एखादी व्यक्ती जेव्हा एखादे काम हाताळू शकत नाही, एवढे जास्त काम किंवा एवढे अवघड काम करण्याचा प्रयत्न करते किंवा मोठी जबाबदारी घेते, त्यावेळी बाईट ऑफ मोर दॅन यू कॅन चेव ही इडियम आपण वापरतो. त्याच्यानंतरची इडियम काय आहे, तर जम्प ऑन द बँड वॅगन. तर जम्प ऑन द बँड वॅगन म्हणजे काय आहे, तर एखादा नवीन ट्रेंड चालू आहे. आता आपण एखादी रील चालू आहे ट्रेंडिंगमध्ये, तर तीच रील सगळेजण करतात, तर सेम अर्थ इथे देखील आहे. जम्प ऑन द बँड वॅगन याचा अर्थ काय होतो, टू जॉईन अदर्स इन डुईंग समथिंग दॅट इज करंटली पॉप्युलर ऑर सक्सेसफुल. म्हणजे बाकीचे लोक जे करत आहेत, जे की पॉप्युलर आहे म्हणजे प्रसिद्ध आहे आणि यशस्वी देखील आहेत, तर ती गोष्ट करायला त्यांना आपण देखील सामील होणं, या गोष्टीसाठी जम्प ऑन द बँड वॅगन ही इडियम वापरली जाते. तर एखादा व्यक्ती कुठल्या प्रसिद्ध क्रियाकल्पात म्हणजे ॲक्टिव्हिटीमध्ये किंवा ट्रेंडमध्ये सामील होतो जेणेकरून ती मागे राहणार नाही, याच्यासाठी ही इडियम वापरली जाते. त्यानंतरची इडियम आहे हिड द सॅक मीन्स काय, तर काही देशांमध्ये सॅक म्हणजे बिछाना किंवा बेड या अर्थाने वापरला जातो. मग त्याच अर्थाने ही इडियम देखील तयार करण्यात आलेली आहे. हिड द सॅक म्हणजे काय, गो टू द स्लीप म्हणजे झोपायला जाणे या अर्थाने ही इडियम वापरली जाते. हिड द सॅक ही इडियम आपण कधी वापरतो, तर याचा अर्थ होतो झोपायला जाणे किंवा पलंगावरती जाणे. त्याच्यानंतरची इडियम आहे मेक अ माउंटन आउट ऑफ अ मोल हिल. तर मेक अ माउंटन आउट ऑफ अ मोल हिल याचा शब्दशः अर्थ काय होतो, तर एका छोट्याशा मातीच्या ढिगापासून एक मोठा डोंगर किंवा पर्वत तयार करणे. मग ही जी इडियम आहे याचा अर्थ देखील असाच होतो की एखादी छोटीशी गोष्ट आहे, तर ती छोटीशी गोष्ट खूप मोठी करून सांगणे किंवा ही खूप
मोठी करणे, तर याचा अर्थ होतो टू एक्झॅगरेट अ स्मॉल इश्यू, म्हणजे एखाद्या छोट्याशा गोष्टीला खूप मोठे बनवणे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे उत्तर आहे. तर मेक अ माउंटन आउट ऑफ अ मोल हिल म्हणजे काय, किंवा हा वाक्यप्रचार केव्हा वापरला जातो, तर हा वाक्यप्रचार वापरतो जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या लहान गोष्टीवर मोठा मुद्दा तयार करते. एक छोटीशी गोष्ट खूप सिरियस बनवली जाते तेव्हा मेक अ माउंटन आउट ऑफ अ मोल हिल ही इडियम वापरली जाते. त्याच्यानंतरची इडियम आहे द बॉल इज इन युअर कोर्ट म्हणजे काय, तर आपण टेनिस खेळत असताना त्या टेनिसच्या कोर्टवरती जेव्हा बॉल हा तुमच्या टप्प्यात येतो तेव्हा तुम्हाला हवा तसा तो तुम्ही टोलवू शकता किंवा हवी तशी ॲक्शन त्या बॉलवरती तुम्ही घेऊ शकता. मग त्याच अर्थाने ही इडियम वापरली जाते की इट्स युअर टर्न टू टेक ॲक्शन. द बॉल इज इन युअर कोर्ट मीन्स इट्स युअर टर्न टू टेक ॲक्शन. पर्याय क्रमांक 2 हे याचे उत्तर आहे. जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा पुढील निर्णय घेणे किंवा पुढचे पाऊल उचलणे हे तुमच्या जबाबदारीत असते किंवा तुमच्या अखत्यारीत असते, तेव्हा त्याला द बॉल इज इन युअर कोर्ट असे संबोधले जाते. त्याच्यानंतरची इडियम आहे लेट स्लीपिंग डॉग्स लाय. याचा अर्थ काय आहे, तर लेट स्लीपिंग डॉग्स लाय याचा अर्थ असा होतो की एखादी गोष्ट जर तुम्हाला प्रॉब्लेम देत नाही आहे तर मुद्दाम होऊन त्याला छेडून प्रॉब्लेम तयार करायचा नसतो. म्हणजेच डोंट डिस्टर्ब समथिंग दॅट इज नॉट कॉझिंग प्रॉब्लेम्स म्हणजे काय, अशा एखाद्या गोष्टीला मुद्दाम जाऊन तुम्ही डिस्टर्ब करू नका किंवा छेडू नका की जी पुढे जाऊन मोठा प्रॉब्लेम बनू शकेल. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. तर लेट स्लीपिंग डॉग्स लाय हा वाक्यप्रचार आपण कधी वापरतो, तर जेव्हा जुने वादविवाद असतील किंवा समस्या असतील त्या पुन्हा सुरू करण्याचे टाळतो आपण, तेव्हा लेट स्लीपिंग डॉग्स लाय असे म्हणतो. कारण ज्या त्या पुन्हा सुरू केल्या जुने वादविवाद किंवा समस्या, तर तो मोठा प्रॉब्लेम पुढे जाऊन बनू शकतो. तर त्यापेक्षा तो अवॉइड करणं कधीही चांगलं. या अर्थाने लेट स्लीपिंग डॉग्स लाय ही इडियम वापरली जाते. यानंतरची इडियम आहे बॅक टू द ड्रॉइंग बोर्ड. बॅक टू द ड्रॉइंग बोर्ड याचा अर्थ काय होतो, तर एखादी गोष्ट आपण करत असताना सुरुवातीला जेव्हा आपण अयशस्वी होतो तेव्हा आपण खचून न जाता पुन्हा नव्याने सुरुवात करतो. पण यावेळी सुरुवात करत असताना आपण योजना आखतो, कारण आपल्याला पाठीमागं मिळालेला अनुभव असतो. त्यामुळे नवीन योजना घेऊन आपण पुन्हा नव्याने जेव्हा सुरुवात करतो तेव्हा बॅक टू द ड्रॉइंग बोर्ड ही इडियम वापरली जाते. म्हणजेच टू स्टार्ट ओव्हर विथ अ न्यू प्लॅन. पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. बॅक टू द ड्रॉइंग बोर्ड ही इडियम आपण केव्हा वापरतो, तर जेव्हा एखादा प्रयत्न अयशस्वी ठरतो किंवा अपयशी ठरतो आणि पुन्हा नियोजनाच्या टप्प्यावर परत जावे लागते. म्हणजे पुन्हा पहिल्या सुरुवातीपासून आपण जेव्हा प्रयत्न करायला चालू करतो तेव्हा बॅक टू द ड्रॉइंग बोर्ड ही इडियम वापरली जाते. त्यानंतरची 20वी इडियम आहे पुल समवन्स लेग. पुल समवन्स लेग मीन्स काय, तर एखाद्या व्यक्तीची चेष्टा करणे किंवा थट्टा करणे किंवा आपण एखाद्या व्यक्तीची मस्करी करतो तेव्हा त्याला पुल समवन्स लेग असे म्हटले जाते. म्हणजेच टू जोक ऑर टीज प्लेफुली म्हणजे एखाद्या व्यक्तीसोबत हसत खेळत त्याची चेष्टा करणे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे उत्तर आहे. तर पुल समवन्स लेग हा वाक्यप्रचार आपण वापरतो जेव्हा एखादी व्यक्ती मस्ती करत असते किंवा खेळकररित्या विनोद करत असते, तेव्हा ही इडियम आपण वापरतो. तर अशा रीतीने आपण या 20 इडियम आणि फ्रेजेस बघितलेले आहेत ज्या परीक्षेमध्ये पुन्हा पुन्हा विचारले जातात. त्यामुळे इथे या पाठ करून ठेवा, व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा. तर परीक्षेत ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी विचारल्या जातात, ज्याच्यावर वारंवार प्रश्न विचारले जातात, अशा गोष्टींची आपण सिरीज यासोबत चालू करत आहोत. अशा गोष्टी आपण इथे घेणार आहोत ज्याच्यावर परीक्षेत पुन्हा पुन्हा प्रश्न विचारले जातात. या व्हिडिओची जर PDF कोणाला हवी असेल तर ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेलला मिळून जाईल. टेलिग्राम चॅनेलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. थँक्यू.